भागवत धर्माची पताका आता थेट ब्रिटिशांच्या देशात डौलानं फडकणार आहे। लंडनमध्ये विठ्ठल मंदिर उभं राहणार आहे आणि त्यासाठी पंढरपूरमधून देवाच्या चांदीच्या पादुका लंडनसाठी रवाना झाल्या। तब्बल 16,000 किलोमीटर अंतर पार करत दिंडी लंडनला पोहोचणार आहे। इंग्लंड देशात स्थायिक झालेले विठ्ठल भक्त अनिल खेडकर यांच्या संकल्पनेतून ही दिंडी निघाली। खेडकर हे गेल्या काही वर्ष आळंदी पंढरपूर पायी वारी करतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरमधून पादुका प्रस्थान सोहळा पार पडला। नेपाळ, चीन असा आशिया आणि युरोप खंडातल्या 22 देशांमधून 65 दिवसांचा प्रवास करून अनिल खेडकर लंडनमध्ये पोहोचणार आहेत। भारताबाहेर जे देश आहे तिथे राहणारे भारतीय तसंच मराठी मंडळ यांच्याकडून जागोजागी या पादुका आणि दिंडीचं स्वागत केलं जाणार आहे। राज्यभरातून विठुरायाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरमध्ये आषाढीच्या निमित्तानं दाखल होत असतात। मात्र यंदा प्रथमच एक वेगळ्या प्रकारची दिंडी ही थेट पंढरपूर मधून विठुरायाच्या दर्शन घेऊन ही थेट 22 देशांचा प्रवास करून ही युनायटेड किंगडम मध्ये दाखल होणार आहे। लंडन मध्ये या पादुका विठुरायाच्या जाणार आहेत। त्यासाठी आज विठुरायाच्या मंदिरात या पादुकांची पूजा होणार आहे आणि त्यानंतर या पादुका लंडनकडे प्रस्थान करणार आहेत। आपल्या आराध्य दैवत जो भोळा पांडुरंग आहे याचं मंदिर कुठेतरी साता समुद्रापार असलं पाहिजे आणि जे परदेशामध्ये राहणारे आपले मराठी भाविक म्हणू किंवा पांडुरंगाचे भक्त आहेत त्यांना काही कारणास्तव पंढरपूरला येता येत नाही, तर ही एक इच्छा झाली की आपण परदेशात का नाही विठ्ठलाचं मंदिर बांधावं। यासाठी आता आपण 22 देशामधून ही वारी जाणार आहे आणि हा पूर्ण 70 दिवसांचा प्रवास आहे। आज 14 एप्रिलला पंढरपूरमधून पादुका विधिवत पूजा होऊन निघणार आहेत आणि 21 जून 2025 या पादुका लंडनला पोहोचणार आहेत। कॅमेरा पर्सन राजू मिसाळ सह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।